ज्योती मल्होत्रा संदर्भामध्ये रॉ एजंट पर्यंत पोहोचण्याचं आयएसआयचं उद्दिष्ट होतं। अटारी सीमेवर काही गुप्तहेर सापडले का? ज्योतीच्या चॅटमध्ये हा सवाल। ज्योती मल्होत्राच्या व्हॉट्सअप चॅटमधून धक्कादायक खुलासे समोर। ज्योती मल्होत्रा बांगलादेशला जाण्याच्या तयारीत होती। व्हिसासाठी बांगलादेश उच्चायुक्तालयामध्ये ज्योतीचा अर्ज। ज्योतीचा पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशशी सुद्धा जवळीक साधण्याचा प्रयत्न। चौकशीमध्ये सहकार्य न करणारी ज्योती मल्होत्रा फॉरेन्सिक तपासणीमध्ये अडकली। ज्योतीच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून डिलीट केलेले व्हिडिओ क्लाउड स्टोरेजमधून जप्त। लॅपटॉप आणि मोबाईलमधून पठाणकोट आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील संशयास्पद व्हिडिओ। ज्योती मल्होत्रा 4 वेळा बिहारच्या भागलपूरमध्ये गेली होती। भागलपूर स्टेशनचा व्हिडिओ सुद्धा ज्योतीकडून युट्यूबवर अपलोड। पाकसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रा अटकेत। सिंधू पाणी करार रद्द ठेवण्याच्या निर्णयावर भारत ठाम। सिंधू पाणी कराराबाबत पाकच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही। पुनर्विचार करण्याची पाकची मागणी भारताने फेटाळली। भाजपकडून राहुल गांधींच्या चेहऱ्यासोबत असीम मुनीरचा चेहरा पोस्ट। राहुल गांधी पाकिस्तान आणि त्यांच्या हितचिंतकांची भाषा बोलतात। भाजपचा आरोप तर काँग्रेसकडून मोदींचा फोटो ट्विट करत भाजपवर जोरदार निशाणा। मोरारजी देसाईंनी पाकला रॉ एजंटची माहिती दिली। काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांचा मोठा दावा। रॉ एजंट्सची सर्व तयारी मोरारजी देसाईंनी पाकला सांगितल्याचा पवन खेर यांचा दावा। नाना पटोलेंचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र। भूषण गवईंच्या अपमान प्रकरणामध्ये कारवाई करण्याची मागणी। राजशिष्टाचाराचा पालन न करून अवमान केल्याप्रकरणी तक्रार। पाकची क्षेपणास्त्र अमेरिकेपेक्षा चांगली असल्याचा चीनचा दावा। ऑपरेशन सिंदूर नंतर चीनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोटे नरेटिव्ह पसरवले। विजय शहा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय एसआयटी स्थापन। कर्नल कुरेशी यांच्याबद्दलच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी चौकशी होणार। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसआयटी स्थापन। राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी। मुंडेंकडून काढून घेतलेल्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्यावर भुजबळांचं पुनर्वसन। मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी। नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या कमबॅकमुळे आता पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे राहणार का? महायुतीमध्ये सध्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देतील ती जबाबदारी पार पाडणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया। मंत्रिपदाची संधी मिळताच छगन भुजबळांची नाराजी दूर। ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। शपथविधी सोहळ्याला जाण्याच्या आधी भुजबळांनी प्रतिक्रिया दिली। अनेक धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयामधलं दालन आता भुजबळांना मिळणार आहे। 2 महिने बंद असलेलं मंत्रालयामधील हे दालन आज पुन्हा उघडलं। भुजबळांच्या शपथविधीनंतर दालन उघडण्यात आलं। छगन भुजबळ नाराज नव्हते। राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी भुजबळांच्या मंत्रिपदाबाबत निर्णय घेतला। सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। भुजबळ मंत्री झाल्यामुळे फरक पडत नाही। राज्यामध्ये जातीय वाद पोसायचा अजितदादांकडून प्रचंड मोठी चूक। जरांगेंची टीका। जरांगे यांनी मोठा खेळ करून मराठा समाजाचं नुकसान केलं। जरांगे यांच्यामुळे मराठा समाजाला त्रास झाला। जरांगे यांच्या टीकेला भुजबळांचं प्रत्युत्तर। एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री। जनता अशीच भरडली जाणार। व्हा फडणवीस व्हा। भुजबळांच्या शपथविधीवरून अंजली दमानिया यांचा टोला। भुजबळांची मंत्रिपदी वर्णी। नाशिक आणि येवल्यामध्ये जल्लोष। येवल्यामध्ये भुजबळ समर्थकांकडून फटाके फोडत जल्लोष तर नाशिकमध्ये बॅनरबाजी। नाशिकच्या नांदगावमध्ये भुजबळांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी पदाधिकारी आणि समता परिषद कार्यकर्त्यांचा जल्लोष। भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे फटाक्यांची आतषबाजी करत पेढे भरवत जल्लोष साजरा। छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बीडमध्ये जल्लोष। फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष। ओबीसी नेते छगन भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यामुळे धाराशिवमध्ये जल्लोष। फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे वाटत आनंदोत्सव साजरा। नव्या गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी। 5 वर्षात 35 लाख घरं बांधण्याचं नियोजन। राज्य सरकारचे 70,000 कोटींचे नवे गृहनिर्माण धोरण। राज्यातील गृहनिर्माण विभागाचा मोठा निर्णय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर। भारत-पाक युद्धानंतर शहांचा पहिलाच महाराष्ट्र दौरा। शहांची 26 मेला नांदेडमध्ये होणार जाहीर सभा। मंत्रालयामध्ये संरक्षक जाळ्यांची अर्जुन खोतकर यांच्याकडून पाहणी। मंत्रालयामध्ये 7व्या मजल्यावर पाहणी। शेतकरी गोरगरिबांनी आत्महत्या करू नये यासाठी संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्यात।
शक्तीपीठ महामार्गामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार, ठेकेदारांच्या आडून मंत्र्यांचे खिसे भरणारा शक्तीपीठ महामार्ग, माजी खासदार विनायक राऊतांचा सरकारवर निशाणा। रत्नागिरी शहरामध्ये गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते महानगर गॅस कंपनीने पूर्ववत करावेत, पालकमंत्री उदय सामंतांकडून नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याचे निर्देश। काँग्रेस नेत्या संगीता तिवारी काँग्रेस सोडणार, शहर अध्यक्षाच्या मनमानीला कंटाळून काँग्रेस सोडणार, संगीता तिवारी यांची प्रतिक्रिया। मंडळाच्या पतसंस्थेची निवडणूक सुरू, मराठवाड्यातून 17 संचालक निवडून येण्यासाठी निवडणूक। गुणरत्न सदावर्ते, गोपीचंद पडळकर आणि भाऊ फाटक यांच्या पॅनलमध्ये प्रमुख लढती। भाजपचे हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगेंकडून कळमनुरीमध्ये पक्ष बांधणीला सुरुवात, कळमनुरी विधानसभेत जागोजागी गजानन घुगेंचा सत्कार। अहिल्यानगरच्या राहुरी कृषी विद्यापीठासमोर कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन, वाहतूक भत्ता आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमधील शासन हिस्सा देण्याची मागणी। धाराशिवच्या लोहारा शहरातील घनकचरा प्रकल्प हटवा या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, शासकीय धान्य गोदामाच्या शेजारी उभारलेल्या प्रकल्पाला विरोध। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये भव्य तिरंगा रॅली, माजी सैनिक महिलांसह सर्वधर्मीयांचा रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग। जालन्याच्या परतूर शहरामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली, भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती, रॅलीनंतर माजी सैनिकांचा सन्मान। बीडच्या केस तालुक्यामधील राजेगावमध्ये प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावे एफडी केली जाणार, ज्योती मिटेंकडून लेक लाडकी उपक्रमाला धनादेश। शनी शिंगणापूरमध्ये दिल्लीमधील शनी भक्ताकडून सोलार प्रकल्प दान, 80 लाख रुपये किमतीचा 250 किलोवॅटच्या या प्रकल्पाचं 90% काम पूर्ण, शनी मंदिराचा वर्षाला 7 ते 8 लाख रुपये खर्च वाचणार। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागरिकांनी शून्य सावली दिवस अनुभवला, कुतूहलापोटी नागरिकांनी झिरो शॅडो डेचा प्रयोगामध्ये सहभाग घेतला। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता परिसराला पावसाचा फटका, अनेक भागांमधील वीज पुरवठा खंडित, वादळी वाऱ्यामुळे झाडं पडली, 15 ट्रान्सफॉर्मर बंद, शहराच्या पाणी पुरवठ्यावर देखील त्याचा परिणाम। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊर गावात पूर्व मोसमी पाऊस, पावसाच्या हजेरीनं वातावरणामध्ये गारवाच, रस्त्यांना तळ्याचं स्वरूप। राज्यातील 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका, विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पिकांना मोठा फटका, 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात। अहिल्यानगर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका, अकोले, संगमनेर, राहता आणि राहुरीमध्ये अनेक ठिकाणी झाडांची आणि घरांची पडझड, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी सुरेंद्र हसुरे आणि आशिष हसुरे या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान। हिंगोलीमध्ये संत नामदेव मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी आणलेली शेतकऱ्यांची हळद भिजली, बाजार समितीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची हळद भिजली, व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली हळद सुरक्षित। मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, वारकऱ्यांची सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी। सांगलीमध्ये महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण शिबिर सुरू, महसूल विभागाशी संबंधित अनेक विषयांवर 92 तलाठी, 4 लिपिक यांना 5 दिवसीय प्रशिक्षण। बुलढाणामधील सावळा गावामध्ये 20 वर्षापासून भीषण पाणी टंचाई, येळगाव धरणातून सावळा गावाला दूषित पाणी पुरवठा, ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात, स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी। धाराशिवच्या दाळिंब गावामधील पोलीस पाटलाच्या मुलाचा खून, मृतदेह राष्ट्रीय महामार्गावरील दस्तापूर गावाजवळ फेकला, मुरुम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। नवी मुंबईमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पोलिसांकडून 6 पीडितांची सुटका, 3 जणांना अटक। गेल्यामुळे सांगलीमध्ये 2 शेळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया, शेळ्यांच्या पोटातून 40,000 किमतीचे दागिने बाहेर काढण्यात यश, पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांची कामगिरी। सांगलीमध्ये आईने मुलाला यकृतदान करत दिलं जीवदान, विल्सन्स आजारासाठी लिव्हर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली। रत्नागिरीच्या गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाचं भूसंपादनाचे पैसे मिळाले नाहीत, 2020 मध्ये रोडचं काम 90% पूर्ण, 2022 मध्ये भूसंपादन मोबदल्याचा निकष बदलला, त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला, माजी आमदार विनय नातू यांची प्रतिक्रिया। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी 2 आरोपींना बेड्या, आतापर्यंत 18 जणांना अटक, ड्रग्ज प्रकरणामध्ये मुंबईतील आरोपींसह एकूण 36 आरोपींचा सहभाग, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। मनसेकडून राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याच्या मागणीसह शिवप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी, दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा।
हिंगोलीमध्ये वसमतमध्ये बसस्थानकाचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला आमदार राजू नवघरे यांनी खडसावलं. व्हिडिओ व्हायरल. बसस्थानकाचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा नवघरेंचा आरोप. नागपुरात पाणी पुरवठा करणाऱ्या OCWला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा अल्टिमेटम. शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेमध्ये सुधारणा न केल्यास कारवाई करण्याचा इशारा. पालिकेच्या कार्यपद्धतीवर नाराजी. पुण्यातील शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कट रचल्याप्रकरणी फरार ओंकार मोरेला अटक. ओंकार मोरेकडून एक पिस्तूल जप्त. जळगावातील खंडणी प्रकरण पोलीस निरीक्षकांना भोवलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षामध्ये बदली. पोलीस दलामध्ये खळबळ. पुण्याच्या भोर तालुक्यामधील किकवी गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण. विघ्नहर्ता पतसंस्थेच्या पुढाकाराने गावात बोअरवेल मारून नागरिकांच्या पाण्याची सोय. पाण्याचा प्रश्न मिटल्यामुळे नागरिकांकडून आनंद व्यक्त. CBSE शाळांमध्ये शुगर बोर्ड. विद्यार्थ्यांमध्ये टाईप 2चा मधुमेह होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ. विद्यार्थ्यांमधील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारी. RTO अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्या. 159 मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. जळगावच्या 2 कापूस जिनिंग व्यापाऱ्यांची 1,35,00,000ची फसवणूक. कापसाच्या काठी खरेदी केल्या, मात्र त्या मोबदल्यात रक्कम न देताच आरोपींकडून फसवणूक. अंधेरीच्या 3 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 23 मेला कोल्हापूर दौऱ्यावर. फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होणार. यवतमाळच्या हिवरा गावामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित. अघोषित भारनियमनामुळे त्रस्त गावकऱ्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना 2 तास ग्रामपंचायत कार्यालयामध्ये डांबून ठेवल्याचा प्रकार. पुण्यामधील जुन्नर बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारामध्ये कांद्याची 10,054 गोण्यांची आवक. 1 नंबर गोळा कांद्याला प्रति 10 किलो 140 रुपये बाजारभाव मिळत असल्याची माहिती. नागपुरात बोगस बियाणांच्या बाबत पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर. संयुक्त कारवाई करण्याची गरज. कृषी विभागाकडून सीमावर्ती भागातील पोलीस स्टेशनला पत्र.